जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, पंचायती राज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते आणि महात्मा गांधींच्या विचारानुसार खरा भारत जो आहे हा खेड्यात वसलेला आहे आणि त्यामुळंच भारतासारख्या देशांनी विकेंद्रीकरणाची पद्धत जी आहे ती स्वीकारावी आणि त्या अनुषंगाने आपल्या देशात दोस्तांनो पंचायत राज व्यवस्था सुरू झालेली आहे. आता पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात ज्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झालेली आहे ती समिती आहे कोणती समिती? तर वसंतराव नाईक समिती. या व्हिडिओ लेक्चरमध्ये वसंतराव नाईक समितीबद्दलचे सर्व प्रमुख तथ्य आणि त्यांच्या शिफारशी ज्या आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वसंतराव नाईक समितीची स्थापना झालेली आहे 1960 ला. कोणत्या तारखेला? 22 जूनला. आणि महाराष्ट्र शासन नियुक्त अशी समिती आहे. नंबर 2, या समितीने आपला अहवाल केव्हा सादर केलेला आहे? तर सखोल चर्चा अभ्यासाअंतर्गत जो अहवाल सादर झालेला आहे तो दोस्तांनो 15 मार्च 1961 ला सादर झालेला आहे. आणि या समितीने आपल्या अहवालात जवळपास 226 शिफारशी केलेल्या आहेत. आता या समितीने जो अहवाल सादर केला त्यावरूनच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम जो आहे तो 8 सप्टेंबर 1961 रोजी जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. आता या समितीच्या अध्यक्षपदी कोण होते? तो ऑब्व्हियसली होते वसंतराव नाईक. हे होते तत्कालीन महसूल मंत्री, रेव्हेन्यू मिनिस्टर. आणि समितीचे सदस्य म्हणून कोण कोण होते? तर तत्कालीन शिक्षण मंत्री जे होते बाळासाहेब देसाई. नंतर भगवंतराव गाडे जे तत्कालीन ग्रामविकास मंत्री होते. नंतर SP मोहिते जे त्या काळातले विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर होते पुण्याचे ते. नंतर PG साळवी यांचा सचिव म्हणून समावेश झालेला होता. आणि दिनकर मधुकर यार्दी हे तत्कालीन जे होते अर्थसचिव होते. त्याचप्रमाणे DD साठे सहकार व ग्राम विकासाचे खात्याचे सचिव होते. या सर्वांचा समावेश या समितीमध्ये होता. आता दोस्तांनो, 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. आता दोस्तांनो, पाहूया आपण वसंतराव नाईक समितीच्या महत्वाच्या शिफारशी. पहिली जी शिफारस आहे ती आहे दोस्तांनो, ग्रामपंचायती लोकसंख्या 1000 पेक्षा कमी असू नये, ही सर्वात महत्वाची शिफारस. नंतर दुसरी जी शिफारस केलेली आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीत दोस्तांनो एक कोण असावा? तर ग्रामसेवक असावा. नंतर तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या कार्याची जबाबदारी ही संपूर्णतः कोणावरती असावी? तर ती ग्रामपंचायतीवरती असावी. नंतर जिल्हा स्तरावरती दोस्तांनो जिल्हा परिषद, तर तालुका स्तरावरती पंचायत समिती असावी. पाचवी जी महत्वपूर्ण शिफारस आहे त्यात असं नमूद केलेलं आहे की जिल्हा परिषदेवरती जर एकही स्त्री निवडून न आली तर सहयोगी सदस्य म्हणून एखाद्या स्त्रीला तिथं समाविष्ट केलं जावं. नंतर दोस्तांनो 6वी महत्वाची शिफारस जी आहे की पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा काय असावा? पदसिद्ध सभासद असावा. नंतर 7वी शिफारस, खासदार आणि आमदार या दोघांचाही जिल्हा परिषदेमध्ये समावेश नसावा. मग दोस्तांनो 8वी शिफारस, जिल्हाधिकाऱ्यास जिल्हा परिषदेच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसावा. फाईन, ही झाली 8वी महत्वाची शिफारस. 9वी शिफारस आहे दोस्तांनो, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा भारत सरकार नियुक्त अधिकारी म्हणजे IS दर्जाचा अधिकारी असावा. 10वी शिफारस, जिल्हा परिषदेचा मतदारसंघ 25,000 ते 30,000 लोकसंख्येचा असावा. नंतर 11वी महत्वाची शिफारस जी आहे दोस्तांनो, जिल्ह्यातल्या ज्या 5 सहकारी संस्था आहेत त्यांचे अध्यक्ष जे आहेत हे जिल्हा परिषदेचे कोणत्या टाईपचे सभासद असावेत? हे असावेत पदसिद्ध सभासद. 12वी शिफारस जी आहे दोस्तांनो ती आहे नोकर भरतीसाठी जिल्हा निवड समिती अशी एक स्वतंत्र यंत्रणा किंवा एक समिती असावी. मग दोस्तांनो 13वी शिफारस पाहिजे आपल्याला, मागासवर्गीय जाती जमातीमधून एकही सभासद जिल्हा परिषदेवरती निवडून न आल्यास त्या प्रवर्गातील सदस्याची जिल्हा परिषदेचा स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करावी, नेमणूक करावी. नंतर 14वा जो महत्वाची शिफारस आहे त्या जिल्हा परिषदेतून निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या साधारणतः 40 ते किती असावी? 60 असावी. नंतर 15वी महत्वाची शिफारस, जिल्हा परिषदेचा कारभार वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत चालवावा. 16वी शिफारस, संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम असावा. आणि दोस्तांनो 17वी महत्वाची शिफारस, तलाठ्यामार्फत केली जाणारी जी कामं आहेत ती कुणाकडे सोपवावी? ती ग्रामपंचायतीकडे सोपवावी.
आणि सरते शेवटी 18वी जी महत्वपूर्ण शिफारस आहे ती आहे दोस्तांनो, गट विकास अधिकारी ज्याला आपण BDO म्हणतो, हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असावा. तर या झाल्या महत्वपूर्ण शिफारसी वसंतराव नाईक समितीच्या. जर आपल्याला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.